श्रीराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सदा सर्वदा योग तुझा घडावा। तुझे कारणी देह माझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता। रघुनायका मागणे हेची आता श्रीराम। सर्वप्रथम परमपूज्य सद्गुरू श्री मोहन महाराजांना नमन करते। श्री गुरुमाऊली सो सविताताई यांना नमन करते। श्री परमपूज्य दादाजी महाराज यांना नमन करते। श्री गजानन महाराजांना नमन करते। सर्व श्रोतागणांना नमस्कार करते। आपल्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करून आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करते। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमात मला श्रीमद दासबोध यातील दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण चिंतनाकरिता मिळाला आहे। अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज श्री समर्थांच्या दर्शनास आले तेव्हा हा समास समर्थांनी सांगितलेला आहे। या समासाचे नाव उत्तम पुरुष असे आहे। या समासात शिवाजी राजेंना उत्तम पुरुष म्हणून उद्देशून त्यांचे गुणाचे वर्णन केले आहे। इथे श्री समर्थ म्हणतात, ज्या प्रकारे राजाने आपल्या पदाला साजेशी वस्त्र आभूषणे घालावी, ज्याने शरीराचे सौंदर्य वाढते, त्याप्रमाणे आपल्या अंतरंगाची शोभा वाढविण्यासाठी चातुर्य, विवेक, विचार व राजकारण या गुणांचा अंगीकार केला पाहिजे। कारण तेजस्वी व डौलदार शरीराला वस्त्र व दागिन्यांनी नटवले पण अंतःकरणात चातुर्य नसेल तर त्या शरीराला कधी शोभा येत नाही। याशिवाय बडबड्या, हट्टी, कठोर शब्द बोलणारा, अहंकारी, न्याय व नीतीचा विचार न करणारा, संतापणारा, अमर्यादित राजकारण, तडजोड न करणारा, हलकट, दिल्या शब्दाला न जाणणारा, कृतघ्न, पापी, लबाड व बैमान अशा व्यक्तीला राक्षस समजावे। समर्थांनी अशा व्यक्तीशी सावधान राहण्याचा इथे संकेत दिला आहे। इथे पुरुषांचे गुण सांगताना समर्थ म्हणतात, राजकारणात नित्य नवे नवे प्रसंग येतात, त्यामुळे नियमनाच्या बंधनात फार राहू नये। त्याने राजकारणात व्यत्यय येतो, त्यासाठी विवेकी पुरुषांनी आता सर्वत्र वर्जावे व प्रसंगानुसार वागावे। उदाहरण, एखाद्या व्यक्तीने घरात खूप स्वच्छता केली, अतिस्वच्छता केली की घरच्या बाकी लोकांना त्याचा त्रास होतो। घरात कुठे बसावे, कुठे उठावे हेच कळत नाही। तसंच अति तिखट खाणेही सर्वांना जमत नाही, म्हणून सर्वांना जमेल रुचेल तेवढं तिखट पदार्थ खावे। खूप उपाशी राहणं पण चुकीचे आहे व रात्र दिवस खाणेही चुकीचे आहे। भूक लागणे ही आवश्यक आहे, पण अति भूक लागणेही भूक न लागणे हे दोन्ही वाईट आहे व अनारोग्याचे लक्षण आहे। म्हणून समर्थ म्हणतात, अति सर्वत्र वर्जयेत। अशा वेळी समर्थ सांगतात की आपल्याला सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे। इथे मला बिरबलाची कथा सांगावीशी वाटते। एकदा राजा अकबरनी बिरबलाला विचारले की प्रजेपती माझं वागणं कसं आहे? बिरबल म्हणाला, लवणतुल्यम। अकबर म्हणाला, माझ्या प्रेमाची तुलना तू मिठाबरोबर केली, हे काही मला पटलेलं नाही। तेव्हा बिरबल म्हणाला की याची प्रचिती तुम्हाला 2-4 दिवसात येईल। एके दिवशी त्यांनी राजाला आपल्या घरी जेवायला बोलवलं व अन्न त्याच्या ताटात वाढले। पहिला घास घेताच अकबर म्हणाला, किती बेचव जेवण आहे, यात तर मीठच नाही। मग
बिरबलनी जेवणात जास्त मीठ टाकायला सांगितलं व दुसरं ताट त्याच्या समोर ठेवलं. परत पोला घास घेताच बादशाह म्हणाला, अरे हे अन्न तर खाताच येत नाही, हे किती खारट आहे. नंतर तिसऱ्यांदा परत जेवणाचं ताट त्याच्या समोर ठेवलं. ज्यात नेमकं मीठ टाकायला होतं ते जेवण राजाला रुचकर वाटलं. तेव्हा बिरबल राजाला म्हणाला की राजन, आपलं वागणेही प्रजेबरोबर नेमकं असावं. कारण जर प्रजेला तुम्ही जास्त प्रेम दिलं तर ती डोक्यावर बसेल, आणि जर तुम्ही प्रजेला प्रेमच दिलं नाही तर ती दुःखी होईल, रुष्ट होईल. म्हणून प्रसंग पाहून वागावे. म्हणून विवेक संपन्न पुरुषांनी कोणताही हट निग्रह करू नये. जास्त हट्ट केला तर विरोधकांचे गट तयार होतात व त्याच्यात भांडणे होतात. मग कोणाला तरी माघार घ्यावीच लागते. पुढे समर्थ सांगतात की ईश्वर सत्यपक्षाची बाजू घेते, हे खरे आहे. म्हणून तुळजाभवानीची तुमच्यावर कृपा आहे. तरीही कोणतंही काम करताना सावधानता असावी. जसं समर्थांनी अति परिश्रम यावर जोर दिला आहे, त्याचप्रमाणे अति सावधानता बाळगावी असेही सांगितले आहे. अर्थात कोणतेही कार्य नीट विचार करून करावे. अफजल खानाच्या वधापूर्वी शिवरायांना दिलेला या सूचना आहे. जिथे माणूस बेसावध झाला की गडबड होते. जो सतत जागरूक असतो त्याला फार काही सांगावे लागत नाही, परंतु त्याने वरील सर्व विचार करून ठेवावे. पुढे उत्तम पुरुषाचे गुण वर्णन करताना समर्थ सांगतात की त्यांच्या काळी दुष्ट प्रवृत्तीचा परधर्मी यांची म्हणजे मुसलमानांना खूप बंड मांडला होता. ते माजलेले होते. त्यांचा बंडपणा मोडून काढण्यासाठी सतत सावध राहावे अशी त्यांनी शिवरायांना सूचना केली. ईश्वर हा सृष्टीचा कर्ता करविता आहे. त्यांनी ज्याला माझं म्हटले त्या पुरुषाला जीवनाचे यथार्थ आकलन होणे फार कठीण आहे. जसे शिवरायांवर भवानीचा वरदहस्त होता. न्याय नीतीचे वर्तन, विवेकसंपन्न, विचारीपण, अनेक प्रसंगाचे यथार्थ आकलन व संबंधिताच्या अंतरंगाची परीक्षा, हे सर्व गुण ईश्वराच्या कृपेनेच मिळतात, जे शिवरायांना मध्ये बालपणापासूनच होते. सर्व सावधगिरी बाळगून अफाट प्रयत्न करणे, वेळप्रसंगी धैर्य धरणे व असामान्य कामगिरी करणे हे ईश्वरी कृपेने शक्य आहे. ज्या पुरुषाजवळ यश, व्यापक कीर्ती, अद्भुत पराक्रम व असामान्य मोठेपणा बरोबर असीम उत्तम गुण असतात, तो शिवरायासारखा अद्वितीय पुरुष हे समाजाला दिलेले ईश्वराचे देणे आहे. देवाची उपासना, ब्राह्मणाचा चरितार्थ, सदाचार व सद्विचारांना महापुरुषांचा आधार असतो. ज्याप्रमाणे शिवरायांचा त्याचा प्रजेला आधार, दिलासा मिळायचा, असा महापुरुष जो सतत परोपकार करतो तो ईश्वराच्या कृपारूपाने जन्माला येतो. त्याचप्रमाणे व्यवहार जीवन व अध्यात्म जीवन या दोन्हीसाठी प्रयत्न करून सतत सावधगिरीने राहणे व अनेकाचे अपराध क्षमा करणे हे ईश प्रसादाने शक्य आहे. देव व धर्माच्या बाजूने उभे राहणे, ब्राह्मणाच्या संरक्षणाची काळजी घेणे व अनेकानेक लोकांचा सांभार करणे हे सामर्थ्य ईश्वरानुग्रहाने लाभते. असे धर्म स्थापना करून धर्मरक्षण करणारे महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज सारखे महापुरुष हे ईश्वरी विभूती असतात. उत्तम गुणाचा चाहता, तर्कसंगत विचार करणारा, तीक्ष्ण बुद्धिमंत, विवेकी, धर्मशील व पुण्यवंत पुरुष हे ईश्वरी देणे होय. हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजात मुळातच होते. या सर्व गुणाचे सार कशात असेल तर ते विवेक व विचारपूर्वक
आखीव रेखीव जीवन जगून प्रपंच व परमार्थ या दोन्हीतून पडण्यात आहे. हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीच्या आशीर्वादाने प्राप्त केले होते आणि त्यांनी परमार्थ व देशाचा प्रपंच अगदी व्यवस्थित केला व हिंदी स्वराज्याची स्थापना केली. संपूर्ण दासबोधात अनेक ठिकाणी समर्थांनी उत्तम पुरुषाची लक्षणे सांगितली आहे. सगुण परीक्षा, उत्तम पुरुष, नाना प्रकारचे गुण, कीर्तन भक्ती अशा अनेक प्रकारे आपल्याला उत्तर प्रकारे घडवावं असं समर्थ सांगतात. समर्थांचा दुसरा विचार असा आहे की आपण रामाला समोर ठेवा. जसा राम उत्तम होता तसा आम्ही उत्तम झाले पाहिजे. इहलोक व परलोक या दोन्ही ठिकाणी श्री रामचंद्र अति सावधपणाने वागले. श्री रामचंद्र प्रभूच्या चरित्र व गुणाच्या आधाराने समर्थांनी मनाचे श्लोकांची रचना केली. त्यात त्यांची मनाला विविध प्रकारे संबोधन केले आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जगी धन्य तो दास सर्वेत्ती माचा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अशा प्रकारे रामाचा महिमा सांगून मनाला संबोधिले आहे, ज्याचा अनुसरण मनन चिंतन करून साधक सहजच मोक्षापर्यंत जाऊ शकतो. इतकं म्हणून मी आपल्या वाणीला विराम देते. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.